आकडा नवीन आता पुढे आलेला आहे. 1,75,000च्या मानाने जर बघितलं तर 50% जाऊ देईल, 25% जाऊ देईल, 12% जाऊ देईल, 6% जाऊ देईल, तर 3%. जसं मी पहिल्या सुरुवातीला आंदोलनात 4 तारखेला आलो होतो त्यावेळेस मी सांगितलं की मला 5,000 लोकांना नाव दिली होती जेव्हा मुंबईला पायी चालत येणार. त्यावेळेस 5,000 लोकांना नाव दिली. 5,000मध्ये 2,500 जाऊ देऊ, 2.5 जाऊ दे, 12.5 जाऊ दे, 1250 जाऊ दे, 600 जाऊ दे, 600 नको, 300 जाऊ दे, 300 नको, 150 जाऊ दे, 150 नको, 75 जाऊ दे, 75 नको, 35 जाऊ दे, 35 नको, 15 जाऊ दे, 15 नको, 7 जाऊ दे, 7 नाही महाराज, 4 लोकांवरती लढाई लढली आणि 2,000 कोटी आपल्या तालुक्यात जिल्ह्याला मिळाली. ही गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगितली. पण चिकाटी आणि जिद्द आज बालाजी पाटील चाकूरकर गेले सातत्यपूर्वक पाठपुरावा करतात, तुम्ही सुद्धा पाठपुरावा करताय. पण मला आपल्याला विनंती करायची आहे, जर आता ह्या दिवाळी काळी दिवाळी या माध्यमातून आंदोलन करण्याची दिशा ठरवण्यासाठी आज आपण या ठिकाणी उभारलेले आहोत. मला वाटते मग आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून 19 तारीख रविवारी पुढल्या रविवारी आंदोलन करायचं या ठिकाणी ठरवतात. तर तुमचं सर्वांचं मत काय आहे आणि त्याबद्दल अभिप्राय काय आहे किंवा काय करावं, आणि हे जर आंदोलन करणार असाल तर संख्या जर 5,000 असेल परवानगी मिळणार नाही असं आत्ताच या ठिकाणी सांगितलं जातं आहे. तरी देखील परवानगीसाठी प्रयत्न करतील. पत्र तर द्यावं लागेल, कारण बिना पत्र देता हे आंदोलन होऊ शकत नाही आहे. आपण लेटर द्यावं लागेल, तर ते पत्र द्यावं लागेल. त्या पत्राच्या अनुसार बाकीच्या गोष्टी कराव्या लागतील. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संख्याबळ जर नसेल तर अडचण होईल. तर संख्याबळ तुमची सगळ्यांची मोठ्या प्रमाणात देण्याची 7,000 तुमची मानसिकता असेल तर तसं सांगा. नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरात दिवाळी करा, आम्ही आमच्या घरात दिवाळी करतो, आणि मग तुम्ही जे सांगाल ती तारीख फायनल करू आणि त्या तारखेला आम्ही आंदोलनाला, तुम्ही तारीख सांगायची त्या तारखेला आम्ही आंदोलन, बरोबर का? करेक्ट. पण नाहीतर आम्ही आंदोलन प्रशिक्षणार्थ्यांनीच सगळं संघटन उभं करायचं आणि तुम्हाला वाटलं आम्हाला गरज आहे तुम्ही या, आम्हाला जरा थोडंसं मार्गदर्शन करा तर आम्ही येऊ, नाही तर तुम्ही तुमची लढाई तुम्हीच लढा. तर ह्या परिस्थितीमध्ये आहे. आणि राहिला प्रश्न आंदोलनाची दिशा हे घेतली. आता माझी एक दिशा म्हणजे मला एक कल्पना सुचली, ते आता या ठिकाणी मांडतो की आपण आता तुम्ही म्हणलं की आता ह्या ठिकाणी ती दिशा ठरवू नये, आता सध्या घडणं योग्य नाही. आता एकच जे तुम्ही आता जे सांगितलं ह्याच्यावरतीच आपल्याला जाणं गरजेचं आहे. त्याला फाटा फोडू नये, बरोबर का? चूक आहे म्हणजे आता मी एखादं काहीतरी माझी कल्पना सांगितली तर आता एक कल्पना जी माझ्या डोक्यातली आहे ती कल्पना ह्याच्या डोक्यात पण आहे. त्यामुळे तेही प्रयत्न करणार आहेत, मीही प्रयत्न करतोय, दोघंही प्रयत्न केलो. मला काय लागलं हाताला म्हटलं मी फोन करेन त्यांना, आणि त्यांना हाताला लागलं तुम्हाला ते फोन करतील. आम्ही दोघं एकामेकाला कनेक्टेड राहू, ठीक आहे. आणि जर समजा दोघं एकामेकाला कनेक्ट आणि दोघं एकामेकापासून लांब जरी असलो तर त्यावेळी ते हाणून घेऊन जायचं आणि एकामेकाला लगेच सांगायचं आणि ते विषय फायनल करायचा आहे, बरोबर का? अशी भूमिका त्या ठिकाणी ठेवू. पहिली भूमिका असेल की एकनाथ शिंदे साहेबांची तारीख ह्याच डोक्यात माझ्या आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून एक छोटासा कार्यक्रम घेऊ आपण, त्यांना बोलून घेऊन एक 5,000 मुलं त्या माध्यमातून बोलून घेऊ, असं एक डोक्यात माझी कल्पना चाललेली आहे. तर ती कल्पना आपल्यासमोर मांडतोय. त्या संदर्भात पण प्रयत्न करू आपण, मीही करतो, तुम्ही पण करा. त्यांना आता तुम्ही सांगा की तुम्ही या आता कार्यक्रम आपण बोलू अशा पद्धतीने, कारण असं बोललं गेलो तर आपल्याला ते वेळ देतात. मला काय म्हणायचं आपण त्याच्याकडे कार्यक्रम त्यांना प्रेशर टॅक्टिस नाही तिथे दिवाळीची वापरली, हे वापराच नाही हे या गोष्टीवर बी आधी एकमत करू. एक म्हणजे कुठलं आता रविवार 19 तारखेचं आंदोलन आपणाला जे काळी दिवाळी करायचं आहे, काळी दिवाळी करायचं आहे म्हणून आपण म्हणायचं, आणि इथं प्रशिक्षणार्थी जर नसतील तर आपला पोर शो होईल आणि हसू होईल. मग नाही केलेलं परवडलं. पण एवढीच गंडी आहे तुम्हाला सरकारला, ह्या स्थानिक स्वराज्याच्या अलीकड जरा त्यांना ब्लॅकमेलिंग म्हणायचं थोडक्यात. एक प्रकारची त्यांनी आपणाला निवडणुकीच्या तोंडावर केले कणी एक पत्ता टाकले लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा, मतं घेतले 5 वर्षासाठी स्थानापन्न झाले. आपण तसं दिवाळीचा आपण काळी दिवाळी साजरी करायची तयारी करू, आणि तयारी नाही लढायचंच अशा हिशोबानं आपण तयारी करू. आणि कदाचित आपण लढणार आहोत ही खात्री पटल्यानंतर कदाचित तुम्हाला लढायची बी वेळ येणार नाही. पण लढायचंच आहे ही आपल्या आईवडिलाच्या पोटाला जन्मलेल्या भावना साक्ष ठेवून करायचं आहे. साधल्या डावाचं बोलायचं नाही. न लढता सापडलं तर ते बोनस म्हणायचं, पण बोनस जर सापडणार गेलं
तर आपल्याला लढून घ्यावं लागेल. आणि ही काळी दिवाळी आपण राज्यामध्ये 1,75,000 घरात काळी दिवाळी चालू आहे. हा बोभाटा करायचा आपल्याला महाराष्ट्रामध्ये. हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर त्यांचा फार मोठा इफेक्ट होऊ शकतो. आणि कोणतंही सरकार येणं नाही एवढ्या लोकांना अंगावर घ्यायला. संख्या इथं जरी कमी असली तरी आपल्या हातात 10 लाख मतदान. आज राज्यामध्ये आपल्या घरचं 10 लाख मतदान आहे. आणि 10 लाख मतदान जर पेटून उठलं तर 50 लाख मतापर्यंत पोहोचू शकता आपण. 5-5 मतं गोळा करू शकणार. मग स्थानिक स्वराजमध्ये जागा येतातच किती, 100-200 100-200 मतांना. त्यांचा बुकणंच वाचतंय. त्यांनी जर आपल्याकडे जर काळ्या दिवाळीकडे जर लक्ष दिलं. आणि मला विश्वास आहे बाबा आणि मी आम्ही दोघं जण एकत्रपणे सामूहिकपणे संघटितपणे हा लढा लढता हा संदेश जर गेला तर महाराष्ट्र सगळा इथं लुटू शकतो. फक्त बाबा नाही त्यात काय शंका नाही. तुम्ही नाही आपण पिचकं बोलू नका. इतकं नाही आपण प्रामाणिकपणे सांगा. आपल्याला वेळच नाही. म्हणजे आता मला विरोध करू नये म्हणून नाही, कसं नाही. म्हणावा असं म्हणू का. मी तुम्हाला- नाही आपण नंतर करू म्हणा. नाशिकला करू म्हणा. आपण नाशिकला करू. नाही आपण जे आता आंदोलन आहे यामध्ये क्लिअर सांगतो तुम्हाला की आता सध्याच्या घडीला किंवा चालू परिस्थितीला ही माझी भूमिका पुस्तक हा प्रकार नाही. आपल्याला वेळ कमी आहे. वेळ नाही. आंदोलन हे आता चालू आंदोलन आहे. आता वेळ नाही. आज लोक बेमुदत आंदोलन आम्ही करायच्या एकामेक- मानसिकतेनं आलते. हो का? तुमच्या मला कोण काय म्हणलं किंवा मला कोण काय म्हणणार आहे ह्या गोष्टीचा विचार न करता फक्त आणि फक्त तुमचे जे भवितव्य आहे, तुमचे जे विचार आहे, तुमची जी अडचण आहे, तुमच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी बालाजी पाटील ठाकूरकर रस्त्यावर उतरतात तसं मी देखील त्यांच्यासोबत सातत्यपूर्वक हा लढा पुढे जिंकायचाच आहे. आता मला काय म्हणायचंय बाबा, एक मिनिट निलेशजी, तुम्ही जर ठरवलं तर नंदुरबार मधले 500 लोक आणू शकत नाही. 1000 500 उद्याच्या ह्याला 19ला मनातून तयारी केल्यावर जसं निलेश वसावे 500 आणू शकतात तसं आता आपला शेरपूर आहे. एक बोलू का विषय दुसरा एक असा आहे की काही मुलं जास्त शिकल्यामुळे आपल्यापेक्षा हुशार आहेत. तिथे गेल्यानंतर तुमचं आंदोलन किती चालणार आहे, परवानगी आहे का, हे अनेक प्रश्न विचारतात बरं का. तिथं बरोबर का सर. आणि त्या ह्या 2-4 गोष्टीवर आपल्याला काम करायला परवानगी नाही. आपणाला त्यांनी नोटीस देतात, मनाईची नोटीस देतात. आंदोलनाची हीच प्रोसेस आहे. इथं कुणाचंही आंदोलन असलं तर या ठिकाणी सायलेंट झोन आहे, कोर्ट आहे, शाळा आहे, महाविद्यालय आहे. इथे तुम्हाला आंदोलन करता येत नाही अशीच नोटीस देतात. काय काजल मॅडम त्या कामगार कार्यालयामध्ये तेच सांगितलं ना. कुठे गेला महेश. प्रत्येक ठिकाणी तसंच सांगितलं. पण आंदोलन होतात ना. आणि आता जरांगे पाटलाच्या लाठीचार्ज पासून सरकार कुणाला बी अंगावर घेणार नाही. तुम्हाला बी सरकार अंगावर घेणार नाही. साधी गोष्ट नाही. काल आपल्याला एवढा रस्ता जाम करून भेट घालून देणं खूप मोठी गॉड गिफ्ट आहे ती परवाची आपली कालची. त्याला आपण ताजं ठेवण्यामध्ये, गरम ठेवण्यात, नाहीतर काय चॉकलेट दिल्यासारखं झालं. भेट दिलो आणि तोपर्यंत बाबा आम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये प्रयत्न करू. मधले बी प्रयत्न, तुमची लढाईची तयारी ठेवा, आम्ही मधले प्रयत्न चालू ठेवतो. कन्व्हिन्स सगळे होत होईल तेवढे प्रयत्न कर. कारण बाबांनो तुम्हाला किती खर्च येतोय ह्याची बी जाणीव आहे मला. अरे तुम्ही जे 11 महिन्याचं बंधन उचललंय ना, मला तर वाटतंय लढणाऱ्या पोराचं इथंच गेलं. ते आम्हाला 5च महिन्याचं मिळालंय ते बी सगळे खर्च झाले. काही घरातले बी गेले पण जे आहेत खाऊ आहेत हो का, तुमची जास्त जे आहेत खाऊ आहेत. नाही. आणि ह्याच्यानंतर जे आहे भूमिका की आता जी चालू आहे या अनुषंगाने आपण सर्वांनी 100% आपण चांगल्या पद्धतीने लवकर निर्णयाच्या अनुषंगाने जर समजा तुम्ही सर्वांचं मत असेल 100% आत्ताच सांगा. हो आहे. शंका असेल आत्ताच सांगा. आता तुम्ही जे म्हणला पॉझिटिव्ह जर तुम्ही लढाईची तयारी ठेवलो, संख्या इथं आता आणखी कमी झाली पण संख्या लढायला लई लागत नाही. आपण हिमतीनं आणि उत्साहानं निघालाव म्हणलं की बाकीचे लोक धड 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 उड्या मार. कोण तर पुढे व्हावला हाव का तयार.
कोण कोण हा जरा हात वरी करा बरं. 2 हात वरी करून सांगा. फोटो काढायचा फोटो काढा घ्या ते लाईव्ह मध्ये दाखवा. हा जरा असं रविवारी लढा आपला बेमुदत आंदोलनाचा रविवारी काळी दिवाळी साजरी करायची. आवाज एवढाच का? रविवार पासून आपली ठाण्यामध्ये रविवार पासून आपली ठाण्यामध्ये तुम्ही म्हणणं गेला हम सब जिल्हा पटेल ते भांडण हम सब हम सब हम सब इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद. धन्यवाद. लागा कामाला. आता 19ला इथे यायचंय. आता फक्त आम्ही महिलाची राहण्याची व्यवस्था कशी करता येते बाबाच्या माध्यमातून आम्ही करतो. नाही आता हो का जे महिला येणार आहे त्यांनी लिस्ट हा अगोदर दिली पाहिजे. हा किती महिला येणाऱ्या? नसेल अचानक सांगितलं तर नो. नाही गुरुवारपर्यंत 19 नाही 16 तारखेपर्यंत